तर नमस्कार मंडळी, मी शिवम साली स्वागत करते तुमचा माझ्या नवीन व्लॉगमध्ये खूप दिवसानंतर. तर आज आहे आम्हाला सुट्टी. तर काय करायचं म्हणून कंटाळा आला होता. तर मी हे स्वप्नील आहे आणि बाल्या येतोय. तर आम्ही चालू आज शिवतर घालायला, जे आमच्या महाडमध्येच आहे. तर चला मग, तर आपण जाऊ शिवतर घालायला. चला या. बाईकवर चालू आहे, मी गाडी जात नाही. आमच्या इथं रेडी आहे. रेनकोट घ्या मित्रांनो. अंग भिजल्याची जास्त आम्हाला काळजी, पण डोकं फुटल्याची काळजी नाही. याने काय हेल्मेट वगैरे घेतलेलं नाही. तर एक गाडी आली घेतलेली आहे आणि आता ही दुसरी गाडी जी कधीच घरातनं बाहेर येत नाही, ती एक गाडी आता आलेली आहे आज पोरांच्या सेवेसाठी. गाडी घे ना, पण चालू ना. नाही नको, माझी झालं होतं, माझी कंबर दुखत. त्याची कंबर दुखते येड्या. ए तुम्ही तिकडं. नाही मला येतच नाही. मी तर ऍक्सिडेंट झाल्यापासून गाडी पेट्रोल टाकतो म्हणून गाडी घेऊन आलाय. फुले गाडी गाव बघा पावसाळ्यामध्ये एकदम भारी दिसतोय. इथून जायला जवळजवळ ना म्हणतात ना तरी बिरवाडी पासून शिवतर गेले 25 किलोमीटर आहे. सरळ आलात की बिरवाडी आमची मेन मार्केट. तर आता आम्ही जर चाललोय शिवतर गेलेला, तो हा महाड ते बोर मार्गे, म्हणजे जेव्हा आपण महाडमधून पुण्याला जातो ना, तो रोड आहे बोर मार्गे. तर तिथून मग थोडं पुढे गेल्याच्या नंतर लेफ्ट टर्न मारायचा, तो जातो डायरेक्ट शिवतर गेलायला. तर चला बघू आता आपण जातो. आता इथून जो सरळ रस्ता गेलाय तो आहे पुण्याला जाणारा रस्ता, आणि हा जो लेफ्ट आहे शिवतर गेलेला जायचा रस्ता. आम्ही चालू इथं शिवतर गेलायला. आहे एक नंबर नजारा आहे बघा ना, काय निसर्ग आहे. पुन्हा पाऊस थांबलाय त्यामुळे आता धुकं वगैरे दिसत आहे. तिथे वरती डोंगर आहे पूर्ण. आता आम्ही इथे पोहोचलोय पडवी गाव या. आता इथून मग अजून पुढे थोडं लांबच आहे ना म्हणत तरी. इकडे बघा इथे धबधबे वगैरे दिसत आहेत या बाजूला. खूप धबधबे आहेत, खूप. जे कोकणात तशी धबधब्यांची कमीच नाही म्हणा, शेवटे धबधबे आहेत. आणि रस्ता पण खूप चांगला आहे काय म्हणलं तरी. पुढे थोडाफार खराब आहे. आता आम्ही भरपूर दिवसात आलोय त्यामुळे काही माहिती नाही, महिन्यात ना म्हणा. ह्या पावसाळ्यात पहिल्यांदा आलोय त्यामुळे आता रस्त्याची अवस्था काय पुढे ते काय अजून माहिती नाही, पण इथपर्यंत तर चांगले रस्ते भेटलेत. तर मित्रांनो, आयुष्य खूप छोट आहे. मला काहीच बोलतेस की तुम्ही करता तुझं बोलणारच ना मी. तर ऐका रे, मेन मुद्दा आहे रे. तर मित्रांनो, आयुष्य खूप छोटे, मस्त की फिरा, एन्जॉय करा. फिरायला काय पैसे लागत नाहीत, मस्त तुम्ही चांगले मित्र कमवा. ते तुमचा खर्च करतील, जसे माझा खर्च करणार. हे असं मस्करीच बोलतात, हे खर्च करणार आहे. तो धबधबा बघा. तू कुठं आलायस? ठीक आहे चालेल. डायरेक्ट आम्ही जातो घरा इकडे. तू ये. तो धबधबा बघा, तो बघा काय दिसतोय भाई. नंबर दिसतोय. आणि मेन धबधबे जो घलायला वगैरे पाणी येतो ना, तो हे इकडे धबधबे ते बघा. हे झाडाच्या मागे एक आहे इकडे, एक नंबर दिसते. चला आता जाऊ आपण डायरेक्ट घरा इकडे झाले. आता स्वप्न वगैरे गेलाय तिकडे नारळ द्यायला गावात घरी. गाव बघा, इथं तुम्ही पावसात जर आलात ना ते कोकणामध्ये वगैरे, इथे घर बघूनच म्हणजे एकदम भारी वाटतं. बघा ना, एक नंबर वाटते सीन. कधी पण ना म्हणजे यायचं झालं ना कोकणात वगैरे, तर भाई पावसातच या जास्त करून तरी. म्हणजे एकदम पावसात येऊ नका जुलैमध्ये वगैरे, असं जुलैच्या एंडिंगला किंवा ऑगस्टमध्ये या, कारण की थोडंफार पाऊस थांबलेला असतो. नीट आपल्याला फिरता येतं आणि निसर्ग पण चांगला बघता येतो. बघा काय दिसतंय. तिथं थांबू जरा माझ्या. अरे छत्री पण नाही, पाऊस आला आता नेमकं मगापासून चांगलं झालेलं होतं. बघा हा इकडे आपल्या वरती जायचंय आणि हा पूल बघा इथे. हा
तर फायनली ते पुलावरती पोहोचलो आणि इथून थोडंसं पुढे गेलं की शिवतर गेले. आणि आम्ही जेव्हा म्हणजे मी कॉलेज लाईफला होतो ना तेव्हा ना सारखं दरेवर इथं यायचो. पण जेव्हा 2021ला महाडमध्ये जो पूर आला ना तेव्हा ना बघा इथे ना ही जशी नदी वाहते ना तशी इकडून पण होती, म्हणजे डिवायडेड झाले मध्ये तिकडून पण यायची. पण जो पूर आला ना मोठा तेव्हा पूर्ण दगड्या वगैरे पूर्ण वाहून आल्या आणि पूर्ण ही लेवलच झाली. आणि इथे आम्ही इथून पुलावर उड्या मारतो. खाली इथे खड्डा होता मोठा, पण त्या दगड्यांमुळे हा खड्डा पण पूर्ण मुजला. आणि त्यानंतर मग इथे पण आम्ही इथं कबड्डी वगैरे खेळायचो या ग्राउंडवर. तो पण एवढा जोरात पूर आला होता ना तो पूर्ण जागा जी होती ना तीच पूर्ण पाण्याने वाहून नेली. आणि त्यामुळे आता हे असं झालंय. आणि आता नंतर मग हे सगळी अशी लेवल वगैरे एक साईडला करून ठेवली होती, नाही तर पूर्ण प्लेन झालं होतं हे. आता म्हणजे आता तेव्हा गाडी वगैरे नव्हती तरी पण आम्ही दर रविवारी वगैरे यायचो. आणि आता गाडी वगैरे पण जो पूर आला तिथनं इथं उड्या मारची वगैरे जी मजा केली ना मग तिथून यायचं खूप कमी झालं आमचं. तर चला मग आता वरती जाऊ. पाऊस पण वगैरे पडायला लागलाय, मोबाईलवरून दिसतोय. जाऊ आता वरती. काय एकदम भारी सीन वाटतोय वरती बघा. मोबाईल दिसतोय त्यामुळे आता मोबाईल ठेवायला लागणार आहे मला. पोचलेलो आता आम्ही घलेचे ते बघा. हा धबधबा मेन जो पडतो इथून शिवतरगडचा मेन धबधबा हा. ते वरती रामदास स्वामींचं मठ आहे, तर आपण तिथे जाणार आहे. हे चला. आणि मस्तपैकी साथ दिली होती आम्हाला. पण इथं आल्या पाऊस पडलाय ते खूप चांगलं आहे. मला इथं आल्यावर तरी पडलाय त्यामुळे थोडं मोबाईल काढायला भेटलं. अजून आम्हाला इथून आता आमचं असं ठरलंय की इथं दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर लगेच आम्ही इथूनच मधनं रोड आहे जो समावेश दाखवला बागजेला जायला, तर आम्ही तिकडे जाणार आहे. वगैरे पहिले इथं काढायच्या. दरवाजा लावून घ्या, दरवाजा लावून घे. अरे दरवाजा लाव. आई पावसाचा जो आवाज येतोय ना या पत्र्यावर जो पाणी पडतो त्याच्यामुळे जो आवाज येतोय ना खूप डेंजर आहे. बाल्याची इथं जुनी आठवण आहे म्हणतोय. आमची नाही तुझी बाल्याची आठवण येतोय, माझी नाही घेऊन काय इथं. म्हणजे 2013ला आता बाल्याचं जिशी लग्न झालंय त्याची गर्लफ्रेंड होती त्या टायमाला, तर फिरायला तर इथे यायचं इकडे. वहिनीच चालले ह्या वहिनीनच घेऊन यायचा. ते वाटतो एक नंबर हा. फोटो वगैरे येत राहतात तिथं. स्वामी समर्थांचं मठ तिथे. तर फायनली आता निघतो आणि वरती वाजवायचा प्लॅन जो केला होता आम्ही जायचा तो कॅन्सल करतोय आम्ही इथेच, कारण की आम्हाला लवकर घरी जायचं आहे. तर आता इथून आम्ही निघतोय. तर खूप छोटा ब्लॉग होता शॉर्टकटमध्ये एकदम. जरी पण जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला बाय बाय.